वेळ झालेले 8:53 आणि हा पहिला चेंडू. गोलंदाज आहेत ते हिरो आणि फलंदाज रितेश. आणि हा लोअर फुलटॉस चेंडू अतिशय हलक्या हाताने सरळ दिशेला पटकावला. केवळ एक धाव. थोडंसं फॉर्मलिंग झालं परंतु केवळ एक धाव इथे मिळेल. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा हलका स्लो चेंडू टाकलेला परंतु लेग साइडच्या दिशेला अगदी खराब चेंडू. पाहू शकता चौकार इथे वसूल केलाय तो अजय सावंत यांनी. कोणती घाई केली नाही, बॉलला येऊन दिलं आणि त्या क्षणी स्पीड कमी होता आणि लेग साइडला अतिशय सहजरित्या त्यांनी चौकार इथे वसूल केला. नक्कीच एक स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु खेळाडू तितकाच तयार त्या चेंडूसाठी. सुरुवात तर चांगली झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी धावा कमी होत असतात. नक्कीच तुम्हाला थोडस विचार करून इथे खेळावं लागेल. आणि हा ऑफ साईडला हलक्या तटवला. एक धाव इथे पूर्ण करण्यात आहे. स्टडी सुरुवात अतिशय महत्वाची सुरुवात असते कारण सकाळच्या सत्रात टॉस हा खूप सारा कार्तिक मैत्री चषक कोर कमिटीचे सदस्य कार्तिक जांभळे यांचे इथे स्वागत. आणि हा हलक्या हाताने परंतु चेंडू थोडासा आत आला आणि हा निर्धाव चेंडू. नक्कीच एक चान्स होता क्रिएट झालेला परंतु फलंदाजाला काही फायदा उचलता आला नाही. लेग साइडच्या दिशेला हा चेंडू. एक चांगली गोलंदाजी हाताळताना हिरो आणि पुन्हा एकदा फुलटॉस हलक्या हाताने तटवलाय. चांगली फील्ड होते तिथे. एक धाव इथे कंप्लीट. नक्कीच जे खराब चेंडू आहे त्यांचा तुम्हाला पुरेपूर फायदा इथे उचलावा लागेल कारण सकाळच्या सत्रात इथे फलंदाजी करणं तितकंसं सोपं नाहीये. हो पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा. केवळ एक धाव इथे पूर्ण होत आहे. अगदी ऑफ साइडला टर्न केला होता त्यांनी चेंडू. बाहेरचा चेंडू हलकासा आत झाला आणि इथे खेळाडू मात्र फसलाय. एक षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. नितीन वांगडे यांना एक चौकार जर आला त्यानंतर पाहिलं आपण तर अगदी चांगली सुरेख ओव्हर इथे त्यांनी हाताळली. पॉवर प्लेची 8 धावा इथे पूर्ण होत आहेत. चला आपण स्पीडअप करा मित्रांनो थोडासा. अजून या इकडून आपण समोरून यायचंय. एक षटकाची समाप्ती. पुढचे गोलंदाज आहेत ते शुभम. अगदी चांगली कामगिरी त्यांनी बजावली होती ती मैत्री चषक मध्ये गेल्या वर्षी. यावर्षी पाहूया काय कमाल करतात. आणि हा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हे चपळाईने अगदी 2 धावा. रनआउटचा चान्स इथे होऊ शकतो परंतु तो तितका साजेसा नाही. अगदी हुशार आहेत ते रितेश. चपळाईने अगदी 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणले ते अजय यांना. खरंच खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट परंतु थ्रो तितका मात्र साजेसा नाही. नक्कीच एक चान्स होता. आणि हा अगदी हलकासा कट केला. नक्कीच गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र खेळाडूकडे ट्रॅव्हल करतोय. एक धाव इथे चपळाईने पूर्ण केली जाते. आणि हे लेफ्टी रायटीचं जे कॉम्बिनेशन आहे डावखुरा फलंदाज आणि
ते नक्कीच सतत फिल्डिंग बदलावी लागते, त्रासदायक असतात ते समोरच्या संघाला आणि कुठेतरी सायडी ब संघ याचा पुरेपूर वापर करताना, परंतु कुठेतरी रितेश यांना सुद्धा थोडी धावांची गती वाढवणं गरजेचं असेल. अगदी खराब चेंडू आहे, त्याचा पुरेपूर समाचार त्यांना घ्यावा लागेल. 360 डिग्रीचं ग्राउंड आहे आणि त्याचा फायदा त्यांना उचलावा लागेल. आणि हात चांगला तटवला गॅपमध्ये चेंडू, काय कव्हर ड्राईव्ह आहे, सुंदर जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. रितेश यांनी हात खोललेले आहेत आणि या प्रकारचा दर्जात्मक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर असा फटका. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, अगदी कुठलीही जोखीम घेतली जात नाहीये. क्रिकेटिंग शॉट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर असा हा गॅपमध्ये. आणि हा आपटलेला चेंडू नक्कीच दिशाहीन चेंडू, हा वाईट अगदी लूज चेंडू होता. याचा पुरेपूर समाचार घ्यायला काय हरकत नव्हती, कारण लेग साईडला दिशाहीन चेंडू, परंतु वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र इथे संघाला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 16 रन्स. आणि हा फसलाय हवेमध्ये चेंडू आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये आणि अगदी चपळाईने इथे मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त साईड टीमची दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत आणि हे दोन्ही ओपनर जे आहेत ते अतिशय चपळाईने 2-2 धावा वसूल करत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. आणि हा हाफवाले चेंडू जो फायदा उचललाय खेळाडू शोधून काढलाय, मात्र इथे झेलबाद होत आहेत ते रितेश. चांगला प्रयत्न होता, परंतु शॉट मध्ये एलिव्हेशन थोडं कमी राहिलं. फ्लॅट शॉट मात्र तितकाच चांगला झेल विशाल यांच्या मार्फत. विशाल वांगडे यांनी खूप चांगला झेल तिथे टिपलेला आहे, मात्र इथे इनिंग समाप्त होते. ते रितेश यांची चांगला खेळ केला त्यांनी, एक चांगला प्रयत्न होता, परंतु एक मात्र खेळाडू तिथे होता आणि बरोबर त्याला शोधला. पुढील खेळाडू शुभम. पहिल्या विकेटचं इथे पतन होतंय सायडी संघाच्या. ओ हो, नक्कीच एक शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु प्ले अँड मिस. अगदी चांगल्या प्रकारे षटक संपवलं ते शुभम यांनी. मात्र थोडेसे महागडे ठरत होते ते, परंतु शेवटचे 2 चेंडू हे डॉट आणि 1 विकेट येणारं ठरलं आणि 10 रन्स मात्र त्यांच्या या षटकामध्ये आलेत. धावसंख्या झाली ती 18. चला मित्रांनो, तुम्ही अगोदरच प्लॅनिंग करून आलं पाहिजे, कारण अगदी महत्त्वाचे सामने आहेत. आपल्याला 5 ओव्हरचे सर्व सामने खेळायचे आहेत. स्कोअर मात्र 18 झाला आहे, 18 रन्स. गोलंदाज आहेत ते विकास. चला, तुमचे 12वे खेळाडू कक्षात आहेत मित्रांनो, स्कोअरची काळजी करू नका. आणि हा रिव्हर्स स्विच अगोदरच तयार झालेले, गोलंदाजाला मात्र लाईन लेग मध्ये बदल करता आला नाही आणि त्याचा हा परिणाम चौकार. अगोदरच तयार झालेले नक्कीच, परंतु पुरेसा वेळ होता गोलंदाजाकडे आपली लाईन लेन चेंज करण्यासाठी, परंतु टप्पा आहे तिथेच ठेवला गेला आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहताय. रिव्हर्स स्विच, अगदी ताकद झोकली त्या शॉटमध्ये आणि हा चौकार. नक्कीच अजय सावंत जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत धावसंख्या ही वाढतच राहणार आहे
जास्तीत जास्त त्यांना स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न असेल तो साई टीमचा. आणि पुन्हा एकदा हाफवाले चेंडू गॅपमध्ये ढकलला, इथे 4 धावा. कुठल्याही प्रकारची जोखीम नाहीये, अगदी कलात्मक शॉट खेळत आहेत अजय सावंत. अगदी भागातले नावाजलेले खेळाडू आपण पाहतोय, त्यांच्या बॅटमधून अगदी धावांचा पाऊस इथे सुरू झालाय. अगदी पाहिलं त्यांनी तर सकाळच्या सत्रात मोठे शॉट लावणं तेवढं सोपं नाहीये, परंतु जेवढे खराब चेंडू होतील त्याचा पुरेपूर ते समाचार घेत आहेत. नक्कीच नित्रळ संघामध्ये चिंतेचं वातावरण असेल, कारण कुठेतरी दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर हाफ पिचच होते. अगदी स्क्वेअर मारा इथे आपल्याला दिसतोय. नक्कीच पाहूया, त्यांना काही सजेशन देण्यात आले, पाहूया पुढच्या चेंडूवर काय बदलाव असेल. इथे मात्र लगातार 2 चौकार 2 चेंडूवर इथे अजय सावंत यांच्या माध्यमातून. आणि हा दिशाहीन चेंडू, नक्कीच दबाव, हा वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेत भर, नक्कीच दबावात आहेत ते गोलंदाज. आणि आपण पाहतोय की दिशा थोडीशी मात्र इथे भरकटले. पुढे चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र पुन्हा एकदा हाफ व्हॅली चेंडू, परंतु केवळ 1 धाव इथे काढतील अजय सावंत. चेंडू मात्र थोडा थांबून येतोय, त्यामुळे जोखमीचा शॉट खेळणं इथे थोडंसं फलंदाज टाळतायत. कुठेतरी एक सकारात्मक षटक सायडी संघासाठी. आणि हा हलक्या हाताने नक्कीच चांगली फील्ड केली जाते आणि तितका चांगला थ्रो, परंतु इथे धाव पूर्ण केली जाते शुभम यांच्या माध्यमातून. शुभमने आपलं खातं खोललंय. अजय सावंत 7 चेंडूमध्ये 17 धावा. अगदी महत्त्वपूर्ण खेळी त्यांच्या ह्या बॅटमधून. हो, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पुढे चेंडू ठेवला गेला, इथे मात्र यशस्वी झालेत ते गोलंदाज. पाहूया, 1 चेंडू त्यांचा शिल्लक असेल, काय ते शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतात. पहिल्या 2 चेंडूवर मात्र त्यांनी स्क्वेअर मारा इथे केला होता, परंतु कमबॅक, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा तसाच चेंडू पुढे ठेवला गेला. नक्कीच हिरो यांनी एक चांगलं सजेशन गोलंदाजांना. अनुभवी खेळाडू आहेत हिरो, भागातील 6 चेंडू 6 षटकार मारणारे अष्टपैलू खेळाडू. गेल्या वर्षी नित्रळ संघाने अगदी धडाका लावला होता, लागोपाठ टुर्नामेंट जिंकत होते आणि त्यांची ही यशस्वी घोडदौड मात्र सायडी संघाने थांबवली होती याच ग्राउंडवर. आणि नक्कीच या माध्यमातून परतफेड करण्याचा त्यांचा मानस असेल. चला, भानसेवाडी संघाचे कर्णधार आपण यायचे टॉस्का बॉसमध्ये. आणि हा हलक्या हाताने लेग साईडला तटवलेला स्टंपामध्ये चेंडू होता. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. केवळ 1 धावेवर समाधान. स्ट्राईकवर आहेत ते अजय सावंत. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. अजय सावंत चांगले फॉर्ममध्ये आहेत आणि सातत्याने त्यांना स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. शुभम यांचं चांगलं क्रिकेट आपण इथे पाहतोय, कारण जो खेळाडू अगदी फॉर्ममध्ये आहे त्याला सातत्याने जर तुम्ही स्ट्राईकवर ठेवलं तर नक्कीच धावांची गती वाढवायला इथे मदत होईल. आणि खरंच खूप समजदारीचं क्रिकेट आपण पाहतोय सायडी ब संघाकडून. आणि हा नक्कीच फुल पिच चेंडू होता. बॅट स्विंग केली होती जोरात, परंतु इथे चेंडू मात्र थोडासा मिस होतोय. नक्कीच सिक्सरचा चेंडू आहे मित्रांनो, तितकासा तो बॅटवर येत नाही. आणि सकाळचं सत्र पिच थोडंसं ओलं असल्यामुळे पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू आणि इथे पायचीत होत आहेत. पुन्हा एकदा तसा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडीशी लेंथ पुढे असल्यामुळे इथे पायचीत झाले ते अजय सावंत. नक्कीच स्टंपात येऊन खेळण्याचा प्रयत्न, महत्त्वाची विकेटचं पतन इथे झाले. चला, पुढील खेळाडू तयार ठेवायचं आहे आपण.
आणि पुढील फलंदाज असतील तर राहुल देवरे, अगदी हार्ड हिटर आपण पाहतोय सायडी संघाचे. अगदी सर्व जर खेळाडू पाहिले तर अगदी चांगली फलंदाजी, अगदी फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. आणि राहुल यांचं इथे आगमन झालं आहे. नक्कीच संघासाठी एक फायद्याची बॅटिंग करतील का, कारण 3.3 षटकांचा खेळ झाला आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे ते 30. चला मी शेवटचं षटक चालू असताना दोन्ही पुढचे जे संघ आहेत त्यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉसमध्ये इथे यायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा पुढे चेंडू ठेवण्याचा नेहमी प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी आपण शुभम यांच्या माध्यमातून. पहिलं षटक नक्कीच थोडंसं महागडं ठरलेलं, परंतु शुभम यांनी गेल्या वर्षी अक्षरशः मैदान गाजवलं होतं. बेस्ट बॉलर ते ठरले होते आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा ती करामत करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणि हा हवेमध्ये चेंडू पाहूया, झेल होतो का, नक्कीच प्रयत्न असेल आणि काय झेल आहे मित्रांनो. अगदी बाउंड्रीवरून धावत येऊन अगदी सोपा झेल केला त्यांनी, पाहू शकतो आपण. खूप सारं अंतर त्यांनी कव्हर केलं आणि हा झेल घेतला. खूप चांगला झेल. चला पुढील खेळाडू अनिकेत, संघाचे कर्णधार इथे मैदानावर आलेले आहेत. आणि हा कटर, परंतु थोडासा दिशाहीन. नक्कीच हा वाईट चेंडू, अतिरिक्त चांगला चेंडू होता खरं म्हटलं तर, परंतु टप्पा घेतल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेला. खूप चांगली गोलंदाजी मिश्रण. पुन्हा एकदा कटर, खूप चांगली गोलंदाजी. शुभम यांनी गेल्या वर्षी जो आपला फॉर्म होता तो कायम टिकून ठेवलेला आहे. चांगलं दुसरं षटक त्यांनी हाताळलं. केवळ 3 धावा दिल्या या षटकामध्ये आणि त्यांच्या नावावर आहेत 3 विकेट्स. शुभम यांच्या गोलंदाजीचं जर आपण समीकरण करायचं म्हटलं तर 2 षटकामध्ये 13 धावावर 3 विकेट्स त्यांनी काढलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन आणि मात्र इथे 3 विकेट. त्या सायडी संघाच्या 3 विकेट सोनावणे, शुभम सोनावणे यांनीच इथे घेतलेल्या आहेत. आता शेवटचं षटक आपण पाहू शकतो. आपल्याला विनंती आहे सर्वांनी स्पीडअप करायचं. 19 मिनटं झालेले आहेत मित्रांनो. जर 20 मिनटं इथे क्रॉस केली तर मात्र आम्ही एक खेळाडू आत घ्यायला लावू तुम्हाला. चला शेवटच्या षटकाला सुरुवात करायची आहे. 19 मिनिटात आपली 4 षटकं झालेली आहेत. श्रीकांत चिकणे पुढील गोलंदाज. अशी अतिशय अनुभवी असे गोलंदाज, नक्कीच फिरकीचे जादूगार. पाहूया मिश्रण असतं त्यांच्या गोलंदाजीमध्ये. सामना करतील ते राहुल. आणि हा आपटलेला चेंडू, नक्कीच त्याचा फायदा घेतला आणि हा षटकार. अगदी मित्रांनो, तुम्ही जर चेंडू आपटणार तर बॉल तिथे स्लो जाणार आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय. जबरदस्त षटकार इथे वसूल केलाय. राहुल यांनी थोडेही हायगाई केली नाही आणि त्या चेंडूला जो न्याय दिला पाहिजे होता तो मिळवून दिलाय. नक्कीच अपेक्षा असतील त्यांच्याकडून. पण 50+ धावा जर सकाळच्या सत्रात लागल्या तर नक्कीच एक चांगली टोटल इथे म्हणावी लागेल आपल्याला. हा मात्र थोडासा पुढे ठेवला चेंडू. चांगला कमबॅक. अगदी अनुभवी खेळाडूकडून हीच अपेक्षा असते आपल्याला. नक्की त्यांनी हेरलं. पहिला चेंडू
हाफ पडला होता आणि त्याच्यावर षटकार इथे वसूल झाला, परंतु त्यानंतर मात्र त्यांनी चेंडूची लेंथ थोडे पुढे ठेवले आणि दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील मित्रांनो. धावा आहेत ते 38. पाहूया 50+ होतात का. नक्कीच एक चॅलेंज असेल. पुन्हा एकदा, परंतु एक धाव इथे मात्र बोल गॅपमध्ये खेळला होता. दुसरी धाव होते का नाही. थ्रो मात्र थोडासा लूज होता मित्रांनो, तितकासा साजेसा थ्रो नाही झाला. अगदीच खेळाडू मात्र स्ट्रगल करत होते दुसरे धाव घेताना, परंतु स्लो थ्रो असल्यामुळे खेळाडू मात्र तिथे पोचलेला आहे. अशा प्रकारे 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. धावसंख्या झाली ती 40 रन्स. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 40 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. खरं म्हटलं तर सकाळच्या सत्रामधील आपण चांगली टोटल आपण म्हणूया. नक्कीच थोडे प्रयत्न करायला लागतील. पुढे 30 चेंडूवर मात्र प्रहार करणं अतिशय गरजेचं असेल. ओहो, दिशाहीन. नक्कीच प्रयत्न होता, परंतु हा नो चेंडू असेल बिमरचा. अर्थातच फ्री हिट असेल पुढचा चेंडू आणि तो फ्री हिट मिळतोय तो अनिकेत यांना. नक्कीच याचा फायदा घेतील का ते पाहूया. मिश्रण गोलंदाजीत करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तितकासा नवीन असल्याने चेंडू हातातून सटकला आणि इथे मात्र नो बिमरचा चेंडू आणि फ्री हिट असेल. चला घाई करा मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. चला आणि हा त्याचा पुरेपूर फायदा. गॅपमध्ये चेंडू असेल नो मॅन्स लँडमध्ये आणि थोडीशी मिसफील्ड आणि या 2 धावा पूर्ण. नक्कीच प्रयत्न होता त्यांचा, परंतु थोडासा अपुरा पडला. चांगला प्रयत्न. 2 धावा मात्र या फ्री हिटच्या चेंडूवर वसूल केल्या. धावसंख्या झाली ती 44. इथे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि नक्कीच 50 धावा करण्यासाठी श्रीकांतच मदत करतात की काय असं वाटू लागलंय आता. आणि हा पुन्हा एकदा हवेत मारलाय पाहूया नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव इथे मात्र पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सहज रनआउट. नाहक विकेट. इथे जर तुम्हाला धाव मित्रांनो पूर्ण करायची होती तर तुम्ही पूर्ण केली पाहिजे होती. खरं म्हटलं जर स्ट्राईकवर जायचं होतं तर, मात्र तुम्ही स्ट्राईकवर तर गेला नाही आणि एक विकेटही इथे गमावून बसलात. नक्कीच इथे थोडंसं गोंधळाचं वाता आपण पाहू शकतो. अगदी सहजरित्या आपल्याला जर स्ट्राईक घ्यायची होती तर स्ट्राईक कंप्लीट करणं गरजेचं होतं मित्रांनो. नक्कीच एक चांगली इनिंग खेळून परत आहेत ते राहुल. हो 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 हो, नक्कीच पाहूया झेल होतो का. आणि हा षटकार झेल होता मित्रांनो, परंतु हा षटकार वसूल केला जातोय. कुठेतरी थोडासा संभ्रम निर्माण झाला आणि आपण पाहू शकता अगदी चेंडूवर आले होते खेळाडू, परंतु शेवटच्या क्षणी थोडं फंबलिंग झालं. हा झेल नक्कीच होऊ शकला असता मित्रांनो, परंतु हा षटकार वसूल केलाय शेवटच्या चेंडूवर. जबरदस्त बॅटिंग साळी संघाकडून. तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. पुढे येऊन हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु नक्कीच हा, चला टॉससाठी या. टॉस करून घ्यायचं आहे मित्रांनो. नावली संघ बॉल खाली असेल बघ. कृष्णा देवरे स्टेजशी संपर्क करा.
साई नवीन चेंडू दिलेला आहे ना.
हो, खराब चेंडू, त्याचा फायदा घेतलाय. भीमरचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. नक्कीच 4 रन अतिशय गतीने त्यांनी तो शॉट खेळलाय. 4 धावा इथे मात्र वसूल होतील. नक्की साई संघाला विचार करावा लागेल कुठे चुकतंय आपलं, कारण खूप चांगला स्कोर तुम्ही स्कोर बोर्डवर लावला होता सकाळच्या सत्रामध्ये 50+ आणि त्या डिफेंड करायचे तुम्हाला मित्रांनो. हो हो, रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न पाहूया, अपील करण्यात येते मात्र फेटाळली गेले अपील. खूप चांगला चेंडू, चांगलं कमबॅक आपण पाहू शकतो अतुल यांच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी हाताळतायत ते. अतुलचं खाली वर कंटिन्यू केली का असं चालेल. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, काय बाल बचावलेत पहा. नशीब काय आहे हिरो यांचं, अगदी थोडक्यात बचावले. पहिल्या षटकात सुद्धा गोलंदाजाच्या फॉलोथ्रू मध्ये
एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, एवढीच मिस फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. इथे 2 धावा. इतकी मॅच महत्वाची असताना सुद्धा तुमच्याकडून या चुका होत आहेत मित्रांनो. कशा प्रकारचं आपण इथे क्रिकेट खेळतोय. इतका चांगलं फलंदाजी केली होती, फिल्डिंग मात्र तितकीशी साजेशी नाही आणि गोलंदाजी तितकीशी साजेशी नाही. स्कोअर मात्र झालं होतं 27 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 27 धावा झालेल्या आहेत. चला, केवळ 3 षटक शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीवर अजय आलेत. 18 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत त्या मित्र संघाला. कारण मित्रांनो इथे कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे तुम्हाला 26 धावा कराव्याच लागतील. अजय सावंत पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन, हो हो, आणि हा झेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहू शकता. अगदीशय लॉंग रनअप सहसा अजय सावंत घेत नाहीत, परंतु अतिशय सिच्युएशनच अशी आली की त्यांना ती गोलंदाजी करणं भाग पडतंय. खूप चांगलं षटक आपण पाहू शकतो. अतुल यांच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं चांगलं, त्यांनी जे खराब षटक हाताळलं गेलेलं त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं कमबॅक केलं आणि धावांची गती थोडीशी रोखली. चला स्पीडअप करत मित्रांनो, नक्कीच आपण इकडून या. एक चांगली विकेट इथे, आताशी 1 विकेट आपण इथे गमावले. अमित आउट झाले. नेक्स्ट बॅट्समन शुभम सोनावणे. नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं शुभम यांनी, दुसरं वालं षटक जे होतं ते, आणि चांगलं कमबॅक करून आपल्या संघाला फायद्याच्या स्थितीत आणलेलं. परंतु आता पाहूया बॅटिंगमध्ये ते काय कमाल करतायत. सतर्क आहेत ते. ओके, चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. 9:23 हा सामना सुरू झाला आहे आणि आपल्याला हा समाप्त करायचा आहे. ओहो, दिशाहीन इथे चेंडू, मात्र वाईट चेंडू असेल. 1 धाव इथे येते. धाव संख्या झाली आहे ती 28. धाव फलकावर 28 धावा. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावांची. हो हो, पुन्हा एकदा, परंतु हा झेल होऊ शकतोय. आहा, सुंदर असा झेल. भरपूर वेळ होता त्यांच्याकडे, अगदी सोपा झेल केलाय त्यांनी. स्कोर 28. 28 धावा झाल्यात मित्रांनो. चला पुढील फलंदाज सचिन.
हे क्रीजवर असतील. हो हो, चांगली गोलंदाजी हलक्या हाताने तटवले. स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असेल हिरो यांना. अतिशय चांगली फलंदाजी, चांगली सोच. पाहूया अजय सावंत यांची अजून. खूप चांगली गोलंदाजी. आपटलाय चेंडू, खराब चेंडू शेवटचा, आणि त्याचा हा फायदा उचललाय हिरो यांनी. आणि ही एक धाव स्ट्राईक ठेवतील मात्र स्वतःकडेच शेवटच्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी, परंतु एक चेंडू खराब, आणि इथे स्कोर मात्र अगदी धावतोय. ओहो, दुसरी धाव आणि प्रयत्न होता खराब. खराब इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण. नक्कीच एक चान्स होता. लागले का खेळाडूला? आपल्याला जर दुखापत झाली असेल तर आपण धावा 2. 38 धावा. 39 झाले. 39 झालेत. 17 मिनिटं झालेत. काही प्रॉब्लेम नाही. हे षटक आपल्याला 20 मिनिटाच्या आत हाताळायचंय, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. चला, खराब चेंडू. झेल होऊ शकतो का? आणि हा झेल सोडलेला आहे. खरंच कशा प्रकारे आपण इथे क्षेत्ररक्षण करत आहात मित्रांनो. इतकी अतिशय महत्त्वाचा सामना, आणि त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूला वारंवार जीवनदान दिलं जातंय. नक्कीच खराब क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला सायडी संघाच्या माध्यमातून. 2 धावा मात्र इथे जीवनदान मिळतंय, आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू, आणि पुढच्या चेंडूवर हा षटकार. तुम्ही नक्कीच जितकं खराब क्षेत्ररक्षण कराल तितकंच तुम्हाला इथे पेनलाइज केलं जाईल. चला, स्पीडअप करा. पुन्हा एकदा हा बॉल चेंडू, रिव्हर्स स्वीप, आणि हा चौकार, दणदणीत चौकार. खरंच खूप खराब गोलंदाजी. हाफ वेले चेंडू ठेवले जात आहेत. 50 धावा पूर्ण. बॉल, चला चेंडू घ्या जुनं.
पुढील परंतु पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू इथे मात्र फील्ड केला जातोय. एक धाव पण नाही इथे पूर्ण झाली. नक्की स्ट्राईक ठेवतील स्वतःकडेच. सामना एक हाती वळवलाय. नितीन वांगडे यांना जीवनदान तरी किती द्यावं. अगदी भरभरून जीवनदान त्यांना दिलं जात आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चला पुढील संघ बांसेवाडी विपक्ष नावली. आपण तयार राहायचंय मित्रांनो. एक जबरदस्त खेळी. चला कॅच ऑफ द मॅच असतील ते अमित वांगडे यांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. चला